नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आलो आहे आता किले ऑटो चालू आपण. आज का 31चा दिवस आहे. बघूच काय ऑर्डर पडते की नाही. सध्याचं अजून काहीच नाही, अर्धा तास झाला आहे. थांबलो आहे जरा, बघूच पडते काय होतं. 31ला म्हणतात पण असतात ट्रिपा वगैरे. आता काय मीटरचं सगळं चालू आहे म्हणून बघू आता काय ते. तर पडले नाही, एक आता कस्टमरची पण नाही पडले. ओला तर बंदच ठेवला आहे आपण. आज बंदच ठेवणार आहे. आज काय जवळ तो करत नाही व्यवस्थित, रेटावर बंदच ठेवायचा. फक्त उबेरवरच मीटरवर मारायची. त्याला पण कळू दे ना, आज त्याचा धंदा सगळ्यांनी बंद केला पाहिजे ना. एक दोन जणांनी करून नाही होणार. पूर्ण जे ऑटो रिक्षावाले आहेत ना, सगळ्यांनी त्यांचा ॲपच बंद ठेवला पाहिजे. मीटरने पण नाही जायचं त्यांचं. आज त्याची चांगली जिरवलीच पाहिजे. मग आता बसू थोडं. काय होतं तो घरकुल चिखली घरकुलला आलो होतो. ते एक बघा ना, मला आलं बघा भाडं 80 आणि मीटरने किती आले 78. कधी कधी मीटरच्या हिशोबाने केलं तरी म्हणजे 1-2 रुपये कधी कधी कमी दाखवतं. काय नाही, नंतर होतं येईल. 70 म्हणजे हे 80 नाही झालेलं, 78 दिलं त्यांना. म्हणलं मीटर नाही, मग त्यांनी आता बोलता पण येत नाही 80 द्या. बोलू जे आहे मीटरने तेच द्या, 78ने. परत बोलतील कस्टमर, अरे हे लोक मीटरने जास्त झाल्यावर ते घेतात आणि कमी झाल्यावर ॲपच्या हिशोबाने घेतात. बोलू जे आहे मीटरने ते द्या. कारण की आता पण नंतर पण एक 54 रुपयाचं होतं ट्रिप पडलेली, आणि मीटरने नेलं तर 50 रुपये आलं. 1-2 किलोमीटरला कमीच येतं, काय माहिती. बघू, पण मीटरनेच चालू ठेवा, किती पण असू द्या. ठीक आहे, बघू आता घरकुलला थांबतो जरा वेळ, बघतो पुढं जाऊन. नाही तर चौकात तर घरकुल MIDCला काय चालेल. तिथल्या घरकुलमधून इथं परत दुसऱ्या घरकुलमध्ये पडलं. हो, मीटर तसंच राहतो ना. किती झाले मीटर 81. ते भोसरी MIDC पडलं. त्याला कधी पिंपरी MIDC दाखवतं, कधी भोसरी MIDC दाखवतं. चल बघू, दुसरी पण पडली. जाऊ त्याला आधी फोन करू, मीटरच्या आधी त्यांना क्लिअर करून सांगू आपण. काय कधी क्लिअर नाही केलं ना, मग ते परत हे करतात. ठीक आहे, ओके. मॉलच्या इथे आणि तुम्हाला आता एक दाखवतो. आज 31 आहे आणि आज एकादशी आणि बघा तळीराम लोकांची गर्दी. बघा तळीराम लोकांची दिसते का वाईन शॉपची. लई गर्दी आहे, नंबर लागलेत वाईन शॉपला. नंबर लागलेत. आज एकादशी पण आहे, पण आपल्याला 31 बनवायची आहे. काय नाही, पहिले 31 बनवायचे, नंतर बाकीचं. गर्दी अरे मटणाच्या गाड्यांना पण गर्दी, मटणवाल्याच्या दुकानाला पण गर्दी आहे भरपूर. ती गर्दी फक्त म्हणजे ती गर्दी आता जस्ट 7:30 वाजले. 7:30लाच एवढी गर्दी. अजून तर टाईम आहे, ते पूर्ण बाहेरपर्यंत भरत. हेच नाही, मटणचं जे दुकानं होते ना, मटण चिकनवाल्याचे, तर पण पूर्ण भरलेलं होतं, पूर्ण पॅक. 31 आज जोरात एकादशी पण आहे. पण आहे बघा आता रिॲलिटी कशी आहे. म्हणजे किती हे मटणवाल्याचे तर पण जाम आणि वाईन शॉपचे तर पण जाम. आता 7:30 वाजले, अजून तर पूर्ण नाईट बाकी आहे. माझा करा आलो होतो कालेवाडीमध्ये. काळेवाडीत सोडलं, थांबलं. त्याला पहिले ऑटो रिक्षाच्या ह्याच्यामध्ये, ऑटो रिक्षाच्या बिझनेसमध्ये नव्हतो तेव्हा आपण कसं, अरे 1 किलोमीटर काय होतं आहे. आपण मित्रांना का बोलवायचं चालत. 1 किलोमीटरचं आहे माझं घर, ये ना चालत. काय एवढं पाय होणार आहे का तुझे. आणि जेव्हापासून हे ऑटो रिक्षाच्या बिझनेसमध्ये आलो आहे तेव्हापासून कळतं की 1 किलोमीटर किती लांब असतं, 800 मीटर किती लांब असतं. म्हणजे आपण जसं ड्रॉप कस्टमरला पिकअप करायला जातो 500 मीटर,
या नाही काय 600 मीटर 1 किलोमीटर तर किती लांब पडतं म्हणजे आता काढायला लागलं. नाही तर पहिले अरे ये ना काय होतं एवढ्यासाठी पाय दुखतात का तुझे. 1 किलोमीटर काय आहे जवळ तर आहे. आता कळायला लागलं की 1 किलोमीटर आणि 500 मीटर किती लांब असतं. आलोय थांबलो इथे काळेवाडीला. काय जरा पडतात थोडेफार तरी ऑर्डर चालू आहे. मीटरने तर मारतोय. एक तर ऑर्डर कॅन्सल केली तर कॅन्सल करावं लागले. नाही बोलली मॅडम होती तिला बोललं मीटरने नको बोलली. मला कॅन्सल करा बोलते मी नाही करून घेऊ. ठीक आहे भाई मी करतो कॅन्सल. बसलो बघू पडलं जे भेटेल ते आता थोडीफार हे करायचं मग जायचं. मग मेट्रो स्टेशनला आलं आता. लेझर लाईट बघा दिसते का. तर साऊंड बिऊंड वाजत असतील आज 30%मुळे. आले तर किती 1 2 3 4 10 रिक्षा या लाईनला उभा आहे. 2 रिक्षा त्या लाईनला उभा आहे. ते उभा आहे ना तिथे के पडणं अवघड आहे. कशी पडायची. एक ऑर्डरमध्ये किती जण आता घ्यायचे त्याला. रिक्षा बाबा तशाच बसून आहेत 10 रिक्षाचा याला माझ्या लाईनमध्ये 10 रिक्षा आहे स्टेशनपासून मेट्रो स्टेशनपासून. तिथं तर काय थांबता येत नाही. ते याचेवालेत स्टँडवाले. तिथं आपलं एका साईडला बरं आहे हॉटेलच्या बाजूला. कुठला पुणा रॉयल. थांबू इथे. तर एवढ्या जणांमध्ये कोणाला पडते काय माहिती आहे. आता काय बस झालं आता जाऊ घरी. उशीर झाला आता खूप. एवढे कुठलं बघू कुठली पडते. आलो आता घरी. खूप वेळ झाला म्हणजे 11 झाले. तर जाऊ काय थांबून पण उपयोग नव्हता. नंतर खूप लांबचे पडत होते. 30%मुळे सगळं चेकिंग बिकिंग बाहेर भरपूर मजबूत होती. बोला कशाला उगाच कोण त्रास द्यायचा आपलं जावं घरी. तर आलो घरी. तर जाऊ सगळे झोपलेत मी एकटाच जागा आहे वाटतं. ठीक आहे भेटू उद्या. गुड नाईट. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर. गुड नाईट.